पुन्हा एकदा थोडासा जड विषय आला म्हणून मी तुमची क्षमा मागतो. पण नंतर परत हलकं व्हायचं असल्यामुळं थोडं आत्ता जड केलं तर जास्त मजा येईल नंतर असं मला वाटतं. म्हणून त्याचं थोडंसं जड जाऊ दे आत्ता, जर काय बिघडत नाही. पण जड काय जाणार नाही आहे. कारण का सांगतो मी तुम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे मी कुठलं लिखित भाषण इथं आणलेलं नाही आहे. ते मी म्हणजे तुमच्याशी एक प्रकारे थोड्याशा गप्पाच मारणार आहे असं म्हणा नका. आणि विषय आपल्या सगळ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि तो म्हणजे आमच्याही व्यवसायात साहित्य फुलते. आमच्याही व्यवसायात साहित्य फुलते. हे लोक काय समजतात की वैद्यकीय व्यवसाय आहे तो जड आहे, फार सिरियस आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी साहित्याला जे काही लागतं ते खरं जे काही साहित्याला लागतं, जातीवंत वास्तववादी सत्य जे साहित्याला लागतं ते फक्त आपल्याच व्यवसायात पाहायला मिळतं. तुम्ही जर पाहाल ना तर आता सोडून द्या, आता अलीकडचे काही डॉक्टरांबद्दल जे बोललं जातं आहे केलं जातं आहे ते सोडून द्या तुम्ही. परंतु जर मूळ तुम्ही पाहिलं स्वतःच्या आत्म्याकडं, आता एवढं आनंदानं आत्म्याच्या बाबतीत सांगितलं आहे, स्थूल देहाकडून आत्म्याकडे बघत असताना तुम्ही तुमच्या आत्म्याला विचारलं की तुम्ही काय करणार आहात, तर काहीतरी सत्यच बाहेर येणार आहे. आपल्या व्यवसायाचा बेसिक जो बेस आहे तो सत्यावर आधारित आहे. असा कुठल्याच दुसऱ्या व्यवसायाचा बेस सत्यावर आधारित नाही. तर ज्यांना बोलायचं आहे त्यांनी कृपया थोडंसं हळू बोललं तर जास्त बरं होईल. तर पहिली गोष्ट म्हणजे बघा सत्य कसं आहे. आणि मी म्हणतो की आपल्या व्यवसायात जे सत्य आहे असं सगळ्या व्यवसायात नाही आहे. फॉर एक्झाम्पल आपल्या व्यवसायामध्ये पेशंटला आपल्याला जे सांगावं लागतं, आपल्या प्रश्नांची जी उत्तरं द्यावी लागतात त्यात खोट असून चालत नाही. म्हणजे तू हे असं केलं आहेस काय, तू असा चुकीचा वागला आहेस काय. जर पेशंटनं खोटं सांगितलं मी नाही वागलो तर त्याचं निदान होणार नाही. त्यामुळं प्रत्येक गोष्ट म्हणजे अगदी शरीरावरचे कपडे उतरवून दाखवण्यापर्यंत, माणसाला निर्वस्त्र होऊन दाखवण्यापर्यंत स्वतःला दाखवावं लागतं. आणि काय आहे ते खरंच सांगावं लागतं. म्हणजे इथं सत्य महत्त्वाचं आहे. आणि तसंच खऱ्या चांगल्या डॉक्टरला सुद्धा पेशंटला सत्यच सांगावं लागतं. म्हणजे एखादा रोग आहे तो बरा होणार नाही, कॅन्सर आहे, तिथं पेशंटच्या नातेवाईकाला किंवा पेशंटला हा बरा होणार असं सांगून चालत नाही. कारण कधी ना कधीतरी ते सत्य बाहेर पडणार आहे. पहिला आकडा हा सत्य, की सत्य हा आपल्या व्यवसायाचा बेस आहे. आणि दुसरी गोष्ट आपल्या व्यवसायामध्ये विश्वास येतो. म्हणजे रुग्णानं तुमच्यावर जर विश्वास टाकला नाही तर त्याला मिळणारं फळ हे सुद्धा तितक्या पात्रतेचं मिळत नाही. तिसरी गोष्ट आपल्यामध्ये जी येते ती म्हणजे सरेंडर, ज्याला आपण म्हणतो. सरेंडर म्हणजे पूर्ण समर्पण. रुग्णानं डॉक्टरला पूर्ण समर्पित झाल्याशिवाय त्याच्यामधनं कुठल्याही प्रकारचं फळ निष्पन्न होत नाही. मी तुम्हाला एकच गंमत सांगतो. ज्या वेळेला माणसाला स्वतःचा बायपास करून घ्यायचा असतो, आता तोष्णीवरचा बायपास झाला आणि बायपास करून घ्यायला टेबलवर ज्यावेळेला झोपलेला असतो पेशंट आणि त्यावेळेला त्याला भूल देणारा डॉक्टर सांगतो की असं कर तसं कर, मी तुला आता असं करणार आहे, हे होणार आहे. त्यावेळेला ते समर्पण नव्हे काय, त्या रुग्णानं त्या डॉक्टरला दिलेलं, त्या ॲनास्थेटिस्टला दिलेलं ते समर्पणच आहे. त्या कार्डिओथॉरॅसिक सर्जनला दिलेलं ते समर्पण आहे. हे समर्पण आपल्या व्यवसायामध्ये लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं चौथी गोष्ट जी व्यवसायात आपल्याला लागते ती म्हणजे निष्काम कर्म. तुम्ही बघा, पैसे तुम्ही घेत असाल एखाद्या पेशंटचे किंवा पैसे त्यांना सांगत असाल, हा एक व्यवहाराचा भाग आहे. पण ज्या वेळेला तुम्ही एखादं ऑपरेशन करत असता त्यावेळेला तुमच्या डोक्यात दुसरं काय असतं? त्यावेळेला पैसा तुमच्या डोक्यात नसतो. शांतपणानं 2-2 तास 4-4 तास कार्डिओथॉरॅसिक ऑपरेशन्स बघा, तुम्ही कोणतीही ऑपरेशन्स बघा, प्लास्टिक सर्जरीची ऑपरेशन बघा, 8-8, 10-10 तास ती चालतात. त्यावेळेला तो सर्जन अत्यंत अशा सूक्ष्म पद्धतीनं त्यामध्ये मिसळून एकाग्र होऊन ते करत असतो. म्हणजे ते एक निष्काम कर्म करतोय अशा भावनेनं. जरा बाहेरचा आवाज थोडासा कमी झाला तर बरं होईल. तर हा सरेंडरचा एक भाग आणि निष्काम कर्माचा भाग आहे. डॉक्टर ज्यावेळेला पेशंटसाठी काहीतरी करत असतो ते निष्काम भावानंच करत असतो. त्यामुळे जर तुम्ही पाहिलं ना तर ह्या 4 सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं सत्य आहे, ज्याच्यामध्ये समर्पण आहे, ज्याच्यामध्ये विश्वास आहे आणि ज्याच्यामध्ये निष्काम काम आहे, निष्काम कर्म आहे. अशा 4 गोष्टी कोणत्या एका व्यवसायामध्ये एकत्र येतात असा हा सगळ्यात महत्त्वाचा असा वैद्यकीय व्यवसाय आहे. म्हणजे आपण माझ्या विषयांच्याकडे जर वळायचं असेल तर वैद्यकीय व्यवसाय आणि ललित साहित्य असा विषय जर आपण म्हटला तर आपला व्यवसाय हा इतका सत्यावर अधिष्ठित विश्वास, तुम्ही काही म्हणा,
याच्यापेक्षा वेगळं काय जो करणारा असतो तो डॉक्टर नाही, याच्यापेक्षा वेगळं काय जो सांगणारा, खोटं बोलणारा जो पेशंट असतो तो पेशंटही नाही, आणि त्यांच्यामध्ये कधीही सक्सेसफुल त्यांचं ट्रीटमेंट होणार नाही. अशा पद्धतीचं हे सगळं आपला व्यवसाय आहे. वैद्यकीय व्यवसाय हा असा असेल. आणि ललित साहित्य म्हणजे काय, त्याच्या अगोदर आपण साहित्य म्हणजे काय याच्याकडे वळूया. आनंद कुलकर्णीने कसं बेसिकली त्याच्या शब्दाची, त्याच्या विषयाची जी काही कोड करून सांगितलं तसं सांगायचं झालं तर साहित्य याचा अत्यंत साधा अर्थ आहे. तो म्हणजे एका पिढीनं दुसऱ्या पिढीकरता, त्या पिढीच्या दुसऱ्या पिढीच्या अनुकरणाकरता किंवा दुसऱ्या पिढीला काही ज्ञान मिळावं याकरता जे ठेवलेलं असतं ते साहित्य असं मानलं जातं. मग त्याच्यात अनेक प्रकार आहे. साहित्य म्हणजे अनेक प्रकारचं साहित्य आपण म्हणतो की मागच्या पिढीनं या पिढीकरता ठेवलेलं साहित्य आहे. जुनी देवळं असतील, जुनी घरं असतील, जुनी नाणी असतील, हे सगळं साहित्य आहे. पण त्या साहित्यामध्ये मराठी साहित्य म्हणजे मराठी भाषेमधलं साहित्य असं जे हे साहित्य आहे, मग त्याच्यामध्ये ग्रंथ असतील, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ असेल, दासबोधासारखा ग्रंथ असेल, आणि ही सगळी पुस्तकं साहित्यामध्ये निर्माण झालेली किंवा हे ललित साहित्य असेल, हे सगळं पुढच्या पिढीला मिळावं, यातून पुढच्या पिढीला काहीतरी ज्ञान प्राप्त व्हावं, काहीतरी त्यांना दिशादर्शन व्हावं, याकरता हे सगळं ठेवलेलं असतं. याला साहित्य म्हटलं जातं. आणि ललित साहित्य म्हणजे आपण ज्या साहित्यामध्ये लालित्य आहे त्याला ललित साहित्य असं म्हणलं जातं. लालित्य म्हणजे एक सौंदर्य आहे, त्याला आपण ललित साहित्य म्हणतो. आता हा एक फक्त सुरुवातीचा हा भाग सांगितल्यानंतर आता मी डायरेक्टच वळतो. एक 2-3 मी अशी उदाहरणं तुम्हाला देतो की ज्याच्यामध्ये तुमच्या माझ्या जीवनामध्ये रोजच्या रोज ह्या घटना घडत असतात. आपल्याकडे समोर पेशंट येत असतात, आपण पाहत असतो, आणि बऱ्याच वेळेला त्या सूक्ष्म पद्धतीनं पाहण्याची आपल्याला सवय असते किंवा नसते. पण काही लोकांना ती सवय असते. ते काय, आता प्रत्येकच माणूस असा भावनांचा चुराडा करून बसत नाही समोर. ज्यावेळेला पेशंट काही सांगत असतो, ठीक आहे, तुम्ही सायंटिफिक दिसतात त्याचं विघटन करा आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही त्याचं डायग्नोसिस करा, हे सगळं ठीक आहे. पण त्या वेळेला समोर जो माणूस सांगत असताना, त्यांची हिस्ट्री घेत असताना आपल्याला त्याच्या जीवनामधल्या सुद्धा काही गोष्टी अचानक कळू लागतात, कळायला लागतात. आणि मग काही वेळेला अंगावर काटा येतो ऐकताना. असे काही प्रसंग आपल्याला अशा वेळेला सापडतात. तर अशा काही एक 2-3 फक्त प्रसंगांचं मी तुम्हाला कशी, म्हणजे एक नुसतं वर्णन आणि वर्णनांपासून एखादी ललित कलाकृती कशी तयार होते हे मी एवढ्याकरता सांगतोय तुम्हाला की तुम्ही सुद्धा अशा कलाकृती तयार करू शकाल, याच्यावर माझा विश्वास आहे. कारण बेसिकली एवढं मोठं इंटेलिजन्स असल्याशिवाय तुम्ही मेडिकलला आला नाही आणि त्यानंतर परत इतकं सगळं तुम्ही शिकवून एवढा आयुष्याचा अनुभव घेतलेला आहे, तर अशा वेळेला तुम्हाला लेखन हे काय फार तेवढं अवघड नाही असं मला वाटतं. इंग्रजीमध्ये लिहू शकाल, मराठीमध्ये लिहू शकाल, आणि हे तुम्ही काय जे लिहिलेले असतात हे तुमचे अनुभव हे महत्त्वाचे असतात आणि त्या पुढच्या पिढीला मार्गदर्शक असतात, हे तुम्ही विसरू नका. आणि त्याकरता हे लिहून ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मी माझ्या आयुष्यामध्ये जवळजवळ 13 पुस्तकं लिहिली आजपर्यंत. त्यापैकी 3 पुस्तकांना राज्य पुरस्कार मिळाले. पण हे सगळं जे लेखन आहे त्यातलं ऑलमोस्ट 90% लेखन जे आहे ना, ते रोजच्या रोज माझ्या खुर्चीवर मी बसल्यानंतर आणि समोर जो पेशंट बसतो तो बसल्यानंतर त्यातून निर्माण झालेलं लेखन आहे. मी ऑपरेशन करत असताना, एखादं ऑपरेशन झाल्यानंतर पुन्हा मी त्यावेळेला पेशंटला भेटतो, त्याच्यावर निर्माण झालेल्या काही कलाकृती आहेत. तर हे सगळं असं लेखन आहे. ते जवळजवळ माझ्या लेखनामधला 80 ते 90% भाग हा ॲक्च्युली एक डॉक्टर जगताना त्याला आलेले जे अनुभव आहेत त्या अनुभवांवर हे सगळं लिहिलेलं आहे. फक्त काय आहे, तुम्हाला जो अनुभव येतो तो अनुभव एका कलात्मक पद्धतीनं कागदावर उतरवावा लागतो, तेव्हा त्याचं साहित्य तयार होतं. नाहीतर मग नुसता तो अनुभव राहतो, नुसती ती माहिती राहते, असं झालं, मग तो तिथं भेटला, मग मी असं केलं, मग त्या तिथं गेला, हे झालं, हे माहिती झाली. पण ज्या वेळेला त्याला कलात्मकता द्यायची असते ती कशी आणि कुठे दिली जाते हे समजावं म्हणून 1-2 फक्त मी लिहिलेल्या ललित लेखांमधल्या 1-2 कलाकृती मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. कारण ते मला तसं सांगता येणार नाही की जसं मी लिहिलं आहे, म्हणून मी तुम्हाला ते वाचून दाखवतो. एका हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप म्हणून कोल्हापूरमध्ये एक कंपनी आहे, एक संस्था आहे. त्या संस्थेचं मी जवळजवळ गेले 35 ते 40 वर्ष काम करतो. म्हणजे 35 वर्ष तरी त्या संस्थेच्या सर्व ऑपरेशन्स मी निम्म्या पैशामध्ये करून दिली आत्तापर्यंत. त्यांचा मला तो पुरस्कार, अपंग मित्र पुरस्कारही त्यांचा मला 1994 साली मिळाला, राज्यस्तरीय पुरस्कार. तर त्याचं काय होतं, त्यांना मी त्यांचे ऑपरेशन्स पण करायचो आणि ते असं कपल पाठवायचे की ज्यांचं लग्न करायचं आहे
म्हणजे त्या मुलीला तो मुलगा पसंत असायचा, मुलाला मुलगी पसंत असायची, पण ह्यांचं लग्न करायला हे शारीरिकदृष्ट्या योग्य आहेत का नाही हे बघण्याकरता माझी एक सही लागायची त्यांना. मग त्याकरता ते यायचे, पण दोघांना तपासायचो आणि त्यांच्यामध्ये निर्माण होणारे प्रॉब्लेम कुठले असू शकतील आणि हे लग्न करायला योग्य आहे का नाही याचं मी त्याच्यावरती हे करायचो, सर्टिफाय करायचो. तर अशीच एक मुलगी, एक तिचा नवरा होणारा, तो त्या मुलीला एका हातानं ढकलत, व्हीलचेअर ढकलत तो माझ्याकडे घेऊन आला. एक हात त्याचा कम्प्लिटली गेला होता, पोलिओ झाला होता. आणि ती मुलगी जी होती ती व्हीलचेअरवर होती, म्हणजे तिला दोन्ही पाय नव्हते. पोलिओमुळे तिचे दोन्ही पाय पॅरलाईज होते, दोन्ही हात मात्र तिचे होते. मग ते आले माझ्यासमोर, माझ्याजवळ बसले, मी त्यांची तपासणी केली. आणि तपासणी केल्यानंतर, तपासणी पूर्ण झाल्यानंतर, तपासणी पूर्ण झाल्यावर मी तिच्याजवळ खुर्चीत बसलो आणि विचारलं, लग्न करायची इच्छा आहे तुझी? कमरेखाली अपंग असली तरी कमरेवरती इतर सुंदर तरुणींसारखी दिसत होती. तिच्या पायात संवेदना जागृत होत्या. ती लाजली, हसली, तिच्या गालावर खळी पडली. याचा अर्थच तिचा होकार होता. ती लग्नाला तयार होती. आता सर्टिफिकेट दिलं की तिच्या अनुरूप वर तिला बघितलाच होता आणि तिचं लग्न होणार होतं. मी तिच्या डोळ्यात खोलवर बघून घेतलं. तिचं भवितव्य, तिचं भविष्य, मूल पोटात असताना नंतर ते जन्मल्यावर तिला किती त्रास होईल, मूल इकडे तिकडे चालू पळू लागल्यावर ती कशी पकडेल त्याला, मूल इकडे तिकडे चालू पळू लागल्यावर ती कशी पकडेल त्याला, अशा अनेक प्रश्नांच्या मधमाशा. चालू आहे आवाज ऐकू येतोय का नाही? मी तिच्या डोळ्यात खोलवर बघून घेतलं. तिचं भवितव्य, तिचं भविष्य, मूल पोटात असताना आणि नंतर ते जन्मल्यावर तिला किती त्रास होईल, मूल इकडे तिकडे चालू पळू लागल्यानंतर ती कशी पकडेल त्याला, अशा अनेक प्रश्नांच्या मधमाशा माझ्या भोवताली घोंगवत असतानाच मी तिथून उठून माझ्या खुर्चीत येऊन बसलो आणि समोर सर्टिफिकेट तयार ठेवलेलंच होतं आणि ती ही व्हीलचेअरवर बसून समोर आली. तुझे भावी पती कसे आहेत? त्यांच्या एका हाताला पोलिओ आहे, बाकी चालता येतं त्यांना. माझी व्हीलचेअरही ढकलू शकतात ते, नोकरीही करतात. तुला वाटतं हे लग्न शारीरिकदृष्ट्या सफल होईल? मी तिला विचारलं, तुला वाटतं हे लग्न शारीरिकदृष्ट्या सफल होईल? संसारात अनेक अडचणी येतात. आम्ही सुदृढ लोकंसुद्धा कधी कधी आमचेसुद्धा संसार उद्ध्वस्त होतात. ती मला म्हणाली, सर, संसारात कधी कधी मनं उद्ध्वस्त होतात, पण मनं गुंतली असतील एकमेकांच्यात तर संसार सफल होतात. आम्ही एकमेकांवर प्रेम करू सर, ती काळजी तुम्ही नका करू. भावनेच्या आधारानं बोलू नकोस. मी तिला परत खडसावलं, सर, त्यांचा एक हात चांगला आहे, माझे 2 हात चांगले आहेत. त्यांचे 2 पाय चांगले आहेत. 3 हातांवर आणि 2 पायांवर आमचा संसार उत्तम पार पडेल. असं म्हणून ती खाली मान धरून बसून राहिली. माझ्या अंगावर काटा आला आणि केसांवरची लव उठून उभी राहिली. मी पेन घेतलं आणि सर्टिफिकेटवर सही केली. तर आता हे जे आहे, हा एक घडलेली जरी घटना असली तर याच्यामध्ये हे जे काही तिचं बोलणं, हे अशा पद्धतीचे सुद्धा संसार हे चांगले होऊ शकतात किंवा चालू शकतात. आणि बाकी इतर आपण पाहतो की आपल्या चांगल्या सदृढ लोकांचे संसारसुद्धा किती उद्ध्वस्त झालेले आपण पाहतो. अशा पद्धतीनं आणखीन एकच मी तुम्हाला आता हे करून दाखवतोय. लास्ट हे सगळे लेख सकाळमध्ये वगैरे छापून आलेले लेख आहेत. तर एक पंढरपूरचा एक मुलगा आमच्या हॉस्पिटलमध्ये, हँडिकॅप मुलगा आमच्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करून घेऊन त्याच्यावरती मग चालता येत नव्हतं त्याला, तो असा रांगतच असायचा, तो म्हणजे चालायला येत नव्हतं. तर तो तिथे आला आणि त्याचं ऑपरेशन खरोखर खूप अवघड होतं.
त्या काळामध्ये एकूणच हे जे प्रॅक्टिस होतं, प्रॅक्टिस त्यावेळेला बऱ्यापैकी लोक खूप नव्हते, त्यामुळं काम खूप करायला लागायचं. 12-12, 14-14 तास दिवसातनं काम करावं लागायचं. त्यामुळे जास्त कॉम्प्लिकेटेड काम पैशासाठी सुद्धा करायला नको वाटायचं. त्यामुळे त्या मुलाचं काही ऑपरेशन करावं असं मला काही माझी मानसिक स्थिती नव्हती आणि ते खूप अवघडही होतं. असं असल्यामुळं मी फारसं त्या मुलाच्या ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आणि ते मुलगा, ते गरीब लोक होते, ते पंढरपूरहून आले होते आणि पंढरपूरची एक संस्था त्यांच्यासाठी खर्च करणार होती. आणि त्याची आई त्यांना डबा परवडत नाही म्हणून स्वतः भाकरी वगैरे तिथं आमच्या गच्चीमध्ये करायची हॉस्पिटलच्या. आम्ही कोणाला परवानगी देत नव्हतो तसं करायला, पण त्यांना स्पेसिफिक फारच गरीब असल्यामुळे मी करायची. रोज भाकरी करायची आणि भाकरी केल्यानंतर जाताना मी ती राऊंड घेऊन जाताना परत तिथं ती भाकरी करत असायची. त्यावेळेला ती मला म्हणायची, सर भाकरी खावा. मी काही तिची भाकरी कधी खाल्ली नाही. पण आज मी राऊंडला गेलो आणि त्या मुलाला काय ते करावं ऑपरेशन असं मला काय वाटत नव्हतं. मी त्या मुलापाशी येऊन उभा राहिलो, त्याची पुन्हा एकदा तपासणी केली. डोळ्यात जीव आणून ते पोरटं माझ्याकडे पाहत होतं. इमोशनल ब्लॅकमेलिंग करत होतं मला, असंही वाटतं. मी बोलून गेलो त्या पोराला, बेटा नाही होत तुझं काम, संस्थेत भरलेले पैसे परत घे आणि सुट्टी मजेत घालव. असं म्हणून मी पुढचे रुग्ण बघायला पुढे सरकत राहिलो. तसं मागून एक जोराचा हंबरडा फोडल्यासारखा रडण्याचा आवाज ऐकू आला. मी ती शांतता एखाद्या अणुचिदार सुरीनं कापावी अशी कापली गेली आणि मी एकदम भानावर आलो. तो आवाज होता त्या पोराचा, त्याचं ऑपरेशन मी नाकारलं होतं. एकदम माझ्या हृदयाला जाऊन भिडला तो आवाज. थरथर कापायला लागलो. स्वतःला शांत करत आवडत मी त्या पोरापाशी जाऊन उभा राहिलो. त्याचा चेहरा अश्रूंनी ओला झाला होता. तो म्हणाला, डॉक्टर करावं माझं ऑपरेशन, मी तुमचे उपकार कधी विसरणार नाही. मी दुसरं काय करणार असतो तर गोष्ट वेगळी, पण माझी जिद्द डॉक्टर होण्याची आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे. हो डॉक्टर, माझ्यावर कृपा करा आणि माझं ऑपरेशन करा. समजा नाही करता आलं तुझं ऑपरेशन तर तू काय करणार? नाही सक्सेसफुल होणार असेल हे ऑपरेशन, तू काय करणार? डॉक्टर होण्याला पात्रता होईल असं शरीर तुझं नाही झालं तर तू काय करणार? मी जीव देणार, मी जीव देणार, मोठ्या आत्मविश्वासानं तो म्हणाला. मग आत्तापर्यंत का दिला नाही जीव, मी त्याला विचारलं. माझ्या आईनं मला सांगितलं होतं, एक ना एक दिवस एखादा देवासारखा डॉक्टर तुझ्या आयुष्यात येईल आणि तुझा पाय सरळ करील, तुला चालवल. त्या दिवसाची वाट बघत मी बसलो. तसा डॉक्टर पण मिळाला, पण त्या डॉक्टरनंच गच खाल्ली, पण मी कशाला आता जगायचं असं म्हणत त्याला कपाळावर हात मारून घ्यायला सुरुवात केली. माझं स्वतःचं सांत्वन सरड्यासारखं बाहेर फेकून या समोरच्या जखम्यावर मरणपट्टी करणं माझं पहिलं कर्तव्य होतं. मी ते पोरगं माझ्या पोटाची धरलं आणि म्हणालो, रडू नको डॉक्टर, इतका रडका असून चालत नाही. मी माझ्या स्टाफला सूचना दिल्या. दुसऱ्या दिवशी पहिलं ऑपरेशन त्याचं ठेवण्याच्या. त्या दिवशी माझ्या डोळ्यातले अश्रू पुन्हा डोळ्यातच शोषून घेताना मला खूप त्रास झाला. सर्जन असा रुग्णांसमोर गैवरून रडून कसं चालेल? माझं एकटं रडणं वेगळं, त्या पोट्याचं ऑपरेशन घेण्याचा निर्णय देणारी ती शक्ती, त्या पोट्याचा ऑपरेशन घेण्याचा निर्णय देणारी ती शक्ती साला कुठून येते कोणास ठाऊक, पण मला कशी पाडून जाते. मग मी कष्टात बुडून जातो. ज्यावेळी उन्मादानं मला जगायची ती शक्ती हवी म्हटलं तर नाही मिळत. मी राऊंड संपून परतताना बाल्कनीत त्या मुलाची आई भाकरी बडवत बसली होती. मी जाता जाता तिच्याजवळ 1 मिनिट उभा राहिलो. त्या फुललेल्या भाकऱ्या, ते तेल तिखट, ती बाई उभी राहिली. मला खाली वाकून तिनं नमस्कार केला. गरम गरम 1 भाकरी, थोडं तेल तिखट घालून तिनं माझ्या पुढं केली. म्हणाली, माझं पोट बरं कर देवा, तुला पांडुरंगाचा आशीर्वाद झाला. आज मी कुठली मर्यादा पाळण्याच्या मनस्थितीत नव्हतो. त्या भाकरीचा तुकडा मी तेल तिखटात बुडवला व गरम असतानाच खाल्ला. बाकीची भाकरी मी डब्यात घालून घरी नेली. तुझ्या पाठीवर हात ठेवून तुला समजून घ्यायला एवढी ही माणसं स्वतःच्या नशिबातनं वर नाहीत रे आली. तुला दिलेली भाकरी, तुला देव मानणं एवढं तरी कमी का आहे? तुला समजून घेणंच आहे ना. त्या दिवशी रात्री झोपताना देवाचा कुठला गुण माझ्यामध्ये आहे याचाच मी विचार करत झोपी गेलो. धन्यवाद. कॉलेज
थँक्यू विशीनं साहित्याविषयी बोलताना 2 पिढ्याला मध्ये आहे. पण माझ्यामध्ये साहित्याची एक सुटसुटीत वाक्य अशी असं या पुस्तक साहित्य जीवनातले तुमच्याबरोबर येतं ते साहित्य असतं आणि म्हणूनच आपल्या क्षेत्रातली साहित्य असो. आपण शेवटाकडे येतो एक 5 मिनिटांचा सरप्राईज आहे तो सादर करतोय रोड बाय जिरिंग या नावानं आपला प्रल्हाद. तो नेमकं काय सादर करणार आहे या बाबतीत त्याला आम्हालाही गुलदस्त्यात ठेवलंय. So for your surprise item, all to you, Jack.